नमस्कार. तुमचे मायस्कूल चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर आज आपण इयत्ता 5वीची वासरू ही कविता बघणार आहोत. कविता खूप छान गमतीशीर आहे. तिचा आपण अर्थपूर्ण समजूया. प्रत्येक ओळीचा अर्थ आपण समजूया. चला तर बघूया कविता. ओढाळ वासरू राणी आले फिरू, ओढाळ वासरू राणी आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या, कळपाचा घेरू सोडून या. कानामध्ये वारे भरून या न्यारे, कानामध्ये वारे भरून या न्यारे, फेर धरी फिरे रानो माळ, फेर धरी फिरे रानो माळ. मोकाट मोकाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे, वाटेल ती वाट धावू लागे. विसरून भान भूकणी तहान, विसरून भान भूकणी तान, पायाखाली रान घाली सारे, पायाखाली रान घाली सारे. थकुनिया खूप सरता उरूप, थकुनिया खूप सरता उरूप, आठवे कळप तया लागी, आठवे कळप तया लागी. फिरू आता जाता, फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, फिरू जाता मागे दूर जाऊ लागे. आणखीच भागे भटकत, आणखीच भागे भटकत. पळता अंधारू लागे हंबरू, पळता अंधारू लागेल हंबरू. माय तू लेकरू शोधू येई, माय तू लेकरू शोधू येईल. कवी अनिल यांची ही वासरू ही कविता आहे. जेव्हा एखादं बाळ आईपासून अलिप्त होतो, दूर होतो, तेव्हा त्याची काय अवस्था होते. त्याला वाटतं की आपण स्वच्छंदी, आपल्याला कोणी फिरू देत नाही, आपली आई आपल्याला कुठं जाऊ देत नाही. पण जेव्हा ते खूपच एकटं पडतं, अलिप्त होतं आईपासून, तेव्हा त्याचे काय हाल होतात ते या कवितेत दिसले. त्याची अवस्था कशी होते. आता तुम्ही आता व्हायरल झालेला एक व्हिडिओ बघितला असेल बाकडाचा. त्याच्या आईपासून अलिप्त झाल्यावर तो कसा वेड्यासारखा तिला शोधतोय. त्याला एका खेळण्याच्या स्वरूपात माकड दिलेलं आहे, तरी तो त्याला स्वतः आपली आई म्हणून आपलं मन कसं तरी मनावर ताबा ठेवतोय. त्याप्रमाणे ही कविता आहे. प्रत्येकाला आईपासून अलिप्त झाल्यावर काय दुःख होते, त्याची अवस्था कशी होते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आईचा हात कधी सोडू नये. आईच्या ओंजळीत, आईच्या कुशीत राहिलं ते तेव्हा आपल्याला जे सुख मिळतं ते तिच्या अलिप्तपणापासून दूर झाल्यावर खूप वाईट वाटतं. म्हणून आपल्या आईपासून कधीही दूर होऊ नये. चला तर बघूया कविता. ओढाळ वासरू राणी आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या. ओढाळ म्हणजे छोच्छंदी, मनात येईल तसे फिरणारं. जेव्हा एखादे गाईला पिल्लू होतं, तेव्हा ते पिल्लू तसंच त्याला व्यवस्थित चालताही येत नाही, तेव्हा ते एकाच ठिकाणी आपल्या आईजवळ राहते. पण जेव्हा तो 5-6 दिवसानंतर ते वासरू जसं मोठं होतं, तेव्हा ते इकडे तिकडे उड्या मारायला लागून जातं. त्याला आपल्या याच्या आनंदावर ताबा राहत नाही. त्याला वाटतं मी कुठं जातं, त्याचं त्यालाही भान नसतं. त्याचप्रमाणे ओढाळ वासरू म्हणजे त्याला छोच्छंदी, म्हणजे त्याला फुलपाखरासारखं मनात येईल तसं फिरायला पाहिजे असं वाटतं. ते ओढाळ वासरू स्वच्छंदपणे वासरू रानात आले फिरून, ते रानात फिरतं. कळपाचा घेर सोडून या. तो कळपामध्ये तिथं गायी असता, गाईचे पिल्लू राहता. तो घेर सोडून तो ओढाळ वासरू रानात फिरायला चाललं जातं. कानामध्ये वारे भरून या न्यारे, फेर धरी फिरे रानो माळ. कानात वेगळे वारे फिरायला लागतात. घेरू म्हणजे घेराव. वेगवेगळे त्याच्या कानात आवाज यायला लागतात. जेव्हा तो रानात फिरायला लागतो, तेव्हा त्याला वेगळंच वाटतं की आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आलो आहे. गोल गोल फिरायला लागतं. कानामध्ये वारे भरून येणारे वेगवेगळे आवाज यायला लागतात त्याला. फेर धरी फिरे रानो माळ. जेव्हा रानो माळमध्ये जातो, त्याला गोल गोल कानात वेगळे आवाज आणि गोल गोल फिरणे, म्हणजे तो एकाच ठिकाणी उड्या मारत फिरतो आणि मोकाट, त्याला कोणत्याही गोष्टीचं बंधन राहत नाही. सोयीरपणे पळतो, फिरतो. मोकाट मोकाट अफाट अफाट. मोकाट म्हणजे कोणतेही बंधन न पाळणे. अफाट अफाट मोठं, कोणतंही बंधन न पाळता फिरणं. वाटेल ती वाट धावू लागे. जी वाट दिसेल तिथं तो
उड्या मारत पळतो धावतो. मोकाट म्हणजे असे वासरू म्हणजे एकदम छोटंसं पिल्लू वासरू गाईचं. विसोरी न भान भूकणी तान. तो आपल्या फिरण्यामुळे रानात फिरल्यामुळे त्याला भूक आणि तहान हे विसरून जातो. पूर्ण पायाखाली रानं घाली सारे. पूर्ण रान तो फिरून येतो. जिथं नाही तिथं जाऊन येतो. कारण की तो मोकाट असतो. त्याला स्वच्छंदपणे फिरता यायला पाहिजे. मनात येईल तसं फिरतो. थकुनी या खूप सरता हुरूप. खूप फिरल्यामुळे तो खूप थकतो. त्याचा जो आनंद असतो फिरण्याचा स्वच्छंदाचा त्याचा हुरूप तो संपतो. तेव्हा थकल्यावर तो एका ठिकाणी थांबतो. तेव्हा त्याला आपल्या कळप आठवतो. आठवे कळप तया लागी. तेव्हा आपल्या गाईचा कळप त्याला आठवतो. आपल्या आईची आठवण येते. आठवे कळप तया लागी. थकुनिया खूप सरता हुरूप आठवे कळप तया लागी. खूप थकल्यामुळे त्याचा हुरूप संपतो आणि तेव्हा त्याला कळप आठवतो. तेव्हा त्याला आपल्या आईची आपल्या भावंडाची आठवण येते. फिरू जाता मागे दूर जाऊ लागे. मागे फिरतो तो. त्याला असं वाटतं आपण खूपच दूर येऊन गेलो आहे. आणखीच्या मागे भटकत इकडे तिकडे भटकतो. त्याला आपली वाट दिसत नाही. आपण कुठून आलो आहे हे त्याचे भान नसते. त्याला हरवल्यासारखे वाटते. आपण कळप सोडून आलं त्याचं त्याला पश्चाताप होतो. आपण चुकलो. आपल्या मोकाट फिरण्यामुळे आपण आपल्या आईला विसरलो. कळपाला विसरलो. पळता अंधारू लागले हंबरू. जेव्हा अंधार पडतं दिवस संपतो तेव्हा तो हंबरू लागतो. हंबरणं म्हणजे त्याला रडायला येतं. त्याच्या आईपासून लांब असल्यामुळे त्याची अवस्था तशी होते. माय तू लेकरू शोधू येईल. जशी एखादी आई तिच्या मुलाला शोधते तसे तो वासरू ओढाळ वासरू त्याच्या आईला शोधतं. ते आपण एक आईची कविता बघितली. आई म्हणून कोणी आईस हाक मारी ती हाक येईन कानी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ती हाक येई कानी नोहेस हाक माते मारी कुणे कुठारी. आपल्या आईला आईची हाक आपल्याला ऐकू येत नाही. तो असं वाटतं की पाठीमागून कोणी कुऱ्हाड मारते. त्याप्रमाणे या ओढाळ वासरूची अवस्था झाली आहे. आईपासून लांब गेल्यावर काय अवस्था होते त्या बाळाची त्या या वासरूच्या कवितेतून आपल्याला लक्षात येते. म्हणून कधी आपल्या आईचा हात सोडू नका. आईवरचं प्रेम कधीच कमी करू नका. आपली आई आपण आपलं वय लहानापासूनपर्यंत आपण मोठे होईपर्यंत आपल्यावर प्रेम करतच राहते. त्याचप्रमाणे आपणही तिच्यावर प्रेम करायचं. तिचे ऋण फेडायचे. तिच्या ऋणाची परतफेड नक्की करायची. आपल्या आईला कधीही अनाथ आश्रमात पाठवू नका. माझी कविता आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.